वगैरे बोललेलो होतो, त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मी पण आज सकाळी, मी 2 दिवस आजारी होतो, आज सकाळीच मी हा कार्यक्रमाला पहिला आलोय। आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो, कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे, त्यांच्याकडनं माहिती घेतो। पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं, दादा आमचं काहीच काम होत नाही, हे होत नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या। मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे रुलिंग पार्टीला, तर आपण त्यांना सांगू आणि आम्ही त्याच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं, कारण आसामला लागूनच तो सगळा भाग आहे। तर त्यांनी सांगितलेलं होतं की मी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो। आता परवा आमची जी कॉन्फरन्स होती तेव्हाही मला त्याच्यातले काही वरिष्ठ लोक भेटलेले होते, पण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेऊन मग मी, पण ते अस्वस्थ होते, ही गोष्ट खरी। अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल? त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे। मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका होते आणि रोहित पवारांनी म्हणले की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, फक्त कोर्ट बदलतात, कोर्टवर नजर आहे दादा। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या, त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं। महागात पडतं दादा हे, फार महाग, आता मला जास्त महागात पडतंय। शहर अध्यक्ष मी 4 विधानसभा मतदारसंघाकरता, पूर्व करता 1 शहर अध्यक्ष, पश्चिम करता 1 शहर अध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष दोन्हीकडं, असे तिघांचे आता नावं तेच 3 ते आता आमचे चेतन तुपेंना सांगितलंय जाहीर करायला। प्रांताध्यक्षांच्याकडनं पत्रही नेमणुकींची आणलेली आहे। आता त्या 6 लोकांच्यावर जबाबदारी देऊन 10 जूनला आमचा वर्धापन दिन आहे, 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 26वा वर्धापन दिन आहे। तर 99चा विचार केला तर 25 वर्ष पूर्ण तर झालेलीच आहे। तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडीमध्ये घेतोय। तर मी आज माझी अजून एक मीटिंग आहे 2 वाजता, तिकडे मला जायचंय। ती मीटिंग करून मग मी बारामतीला जाईल। मी उद्याच्याला पुन्हा येऊन मलाही त्या सगळ्यांची एक मीटिंग घ्यायची, काल चेतन आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी घेतलेली होती। आता ह्या पदाधिकारी नेमल्यानंतर सभासद नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या खालची हाताखालची टीम, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करू। राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्या घटना वाढत आहेत। आता संभाजीनगरची घटना समोर आली, तिथं अशा पद्धतीने एका मुलीवर अत्याचार होत होते, तिला चटके दिले जात होते, अशा पद्धतीने आता तक्रार समोर आली, आत्ताची घटना। मला तमाम आमच्या लाडक्या बहिणींना, महिला वर्गाला सांगायचंय की ह्या गोष्टी आपण नियम कायदे बरेचसे महिलांच्या बाजूने केलेले आहेत, पण त्या बाबतीतल्या तक्रारी केल्याशिवाय, आता तुम्हाला सांगतो, कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखळदंडाने केलं, कुलूप घातलेलं होतं। ते जरा 4 लोकांनी सांगितलं की लगेच पोलिसांनी तिथे छापा टाकला, ते त्यांना तिला सोडलं, परंतु त्यांच्या घरच्यांचं असं मला जी माहिती आहे की ते थोडंसं त्यांची परिस्थिती मानसिक ही चांगली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी केलं होतं। पण ते आता मग मानसिक चांगली नसेल तर मनोरुग्णाचं हॉस्पिटल असतं, तिथं टाकायचं, त्याच्याबद्दलच्या पुढच्या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेला करायला सांगितलेलं आहे। त्याच्यातून जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे, आणि ज्यांनी हे चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली जाईल।